नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्र, सखा, मार्गदर्शक, वाटाड्या आणि प्रत्येक पावलावर आपल्याला मार्गदर्शन करणारा अशी कोणी ना कोणी व्यक्तिमत्व किंवा अशी काही ना काही इन्स्टिट्यूशन असा मी शब्द वापरेन जी आपल्याबरोबर सतत असते. आता हे व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीच असते का? तर अर्थातच नाही. असं एखादं पुस्तक सुद्धा असतं की जी या सगळ्या भूमिकांमध्ये सतत आपल्या बरोबर असतं. असं आहे पुस्तक माझं. असं आहे पुस्तक माझं जे माझ्याशी बोलतं. मन माझे सारे ते व्यापून टाकतं. कुठलंही पान उघडावं आणि आपल्या मनातल्या प्रश्नाला उत्तर मिळावं असं वाचकाला जेव्हा जेव्हा वाटत असतं त्या प्रत्येक ठिकाणी मोलाची भूमिका निभावत असतं ते पुस्तक. आणि हे गोड समजू शकतं. खरा वाचकच हे समजू शकतं. कारण प्रत्येक वाचकाने प्रत्येक आयुष्याच्या टप्प्यावर हा अनुभव घेतलेला असतो. म्हणजे तुम्ही सुद्धा या माझ्या मुद्द्याशी सहमत असालच. कारण असं आहे की आज आहे वाचक दिन. वाचक दिन म्हणजे नेमकं काय? वाचायला पाहिजे, वाचेल तो वाचेल वगैरे हे सगळं आपण पूर्वीपासून जाणत आहोत, कायम ऐकत आहोत, वाचत आहोत. अंमलात आणतो का? अर्थातच आणतो. आपण म्हणतो आज वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. तर वाचन संस्कृतीचा प्रसार व्हायला पाहिजे, प्रचार व्हायला पाहिजे. पण तरी सुद्धा आपण सतत काही ना काही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अगदी भेळेचं कागद सुद्धा उघडून वाचतो. म्हणजे वाचन हे आपल्या संस्कृतीमध्ये आहे, आपल्या संस्कारामध्ये आहे. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे वृद्धिंगत होण्याचा. आणि याच दृष्टिकोनातनं आजचा हा वाचक दिन महत्त्वाचा. आजचा हा सखी सह्याद्रीचा विशेष भाग मोलाचा. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विशेष भाग आहे वाचन दिनानिमित्त वाचन संस्कृती. या निमित्ताने दोन मान्यवर आपल्या इथे आमंत्रित केलेले आहेत. त्यांची आपण ओळख करून घेऊया. बेबीताई गायकवाड आणि प्रकाश देशमुख. पाहुण्या बेबीताई गायकवाड यांच्याविषयी सांगायचं म्हणजे राज्य सरकारच्या पहिल्या भाषा संवर्धन मंगेश पाडगावकर पुरस्कार प्राप्त असणाऱ्या अहमदनगरचं हे व्यक्तिमत्व आहे. बेबीताईंविषयी सांगायचं म्हणजे त्यांचा रोज भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. पण त्यातही वेगळेपणा असं की रोजचे 5 रुपये बाजूला काढून त्या पैशांमधनं त्या खास करून भाजी विक्रीमधनं जो पैसा उपलब्ध होतो त्यातले 5 रुपये बाजूला काढून त्या आवर्जून पुस्तकं खरेदी करतात. आणि असं करता करता आज त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांची संख्या ही हजाराच्या घरात पोहोचलेली आहे. घरात ग्रंथालय निर्माण करणं हे एक वेगळं स्वप्न यांनी बघितलेलं आहे आणि ते पूर्णही केलेलं आहे. समाज प्रबोधन करत असताना फक्त वाचावं का तर नाही कृतीही करावी असं म्हणत म्हणत आज त्यांनी समाज प्रबोधनपर 200हून अधिक व्याख्यानं दिलेली आहेत. त्याचबरोबर विधवा आणि परित्यक्ता याचबरोबर वीरपत्नी यांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळावी या दृष्टिकोनातून त्यांनी हळदी कुंकू समारंभ त्याचबरोबर स्वयंसिद्धा फाउंडेशन अशा वेगवेगळ्या गोष्टी राबवलेल्या आहेत. या 1000 पुस्तकांच्या बरोबर रविवारी किमान 12 वर्तमानपत्र ताई वाचतात आणि हे त्यांचं एक वेगळेपण आहे. राज्य सरकारनेही त्यांच्या कार्याची आणि कृतीची दखल घेतलेली आहे. त्यांच्याकडून वाचन संस्कृती ही चळवळ कशी व्हावी या दृष्टिकोनातून आपण जाणून घेणार आहोत. आपले दुसरे तज्ज्ञ प्रकाश देशपांडे सर यांच्याविषयी सांगायचं तर लोकमान्य टिळक वाचन मंदिर चिपळूण इथं गेली 30 वर्ष कार्याध्यक्ष म्हणून देशपांडे सर काम बघतात. 152 वर्ष जुनं असलेलं हे ग्रंथालय आहे. ग्रंथालय ही संस्था न राहता चळवळ म्हणून वाढावी आणि यासाठी प्रयत्न करण्यासाठी त्यांचं सतत वेगवेगळे उपक्रम ते राबवत असतात. शासनाचा SR रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा ज्येष्ठ कलावंत मानधन समितीचे ते अध्यक्ष आहेत. मंडळी आज त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि आजचा हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने वेगळा आहे. डायलेनच्या माध्यमातून दूरध्वनीच्या माध्यमातून आज आपल्याशी जोडला जाणार आहे तो म्हणजे 8वी इयत्तेत ज्ञानप्रबोधिनी पुण्याच्या शाळेत शिकणारा श्रेयस योगेश दीक्षित. हा या विद्यार्थ्याचं वेगळेपण असं आहे की अतिशय लहान वयामध्ये शब्दशः पुस्तकांचा फडशा पाडणारा हा मुलगा आहे. तर याच्याकडून आपण जाणून घेऊ की वाचन संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोचते का ही जी शंका सगळ्यांच्या मनामध्ये असते ती नेमकी कशा पद्धतीने त्यांनी त्याच्यापर्यंतही पोचलेली आहे आणि वाचन संस्कृती कशी वृद्धिंगत केलेली आहे. तेव्हा आजचा हा वेगळा भाग आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक तुम्हाला माहिती आहेतच. चटकन टिपून घ्या. ते असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड आहे.
छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा, जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. आपल्या चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बेबीताई तुमच्याकडे वळेन, ते म्हणजे असं की वाचन ही संस्कृती आहे, ती वृद्धिंगत व्हायला हवी, हे सगळं म्हणणं ठीक आहे, पण आपला व्यवसाय सांभाळून त्यामध्ये रोजंदारीचे जे पैसे मिळतात ते साठवून आपण पुस्तकं घ्यावी, ही नेमकी कल्पना कशी सुचली? कशी सुचली म्हणण्यापेक्षा मला लहानपणापासूनच वाचनाची आवड होती आणि भाजी विक्रीचा व्यवसाय करता करताच वर्तमानपत्र वाचण्याची पुन्हा आवड सुरू झाली. कारण की मला इथे एक वाक्य सांगायचं आहे की खिसे भरलेले असले तर जग दाखवतात आणि खिसे मोकळे असले तर माणसं वाचवता येतात. अशी 2005 मध्ये माझ्या पतीची कंपनी बंद पडली आणि त्यावेळेस साहजिकच मला त्या वाचनाने रडायला नाही तर लढायला शिकवलं. आणि वर्तमानपत्रातून ज्यावेळेस मी पुस्तकांची माहिती वाचायचे, वेगवेगळे लेख वाचायचे आणि त्यात पुस्तक परिचय यायचा आणि त्यातूनच असं वाटायला लागलं की आपण एकदम तर पुस्तकं घेऊ शकत नाही. मग पतीने सांगितलं का तू जी भाजी विकती त्यातले 5 रुपये बाजूला ठेव आणि त्या पुस्तकाची ज्या दिवशी तितकी किंमत होईल त्या दिवशी ते पुस्तक आपण विकत घेऊ आणि त्याचा तुला खूप आनंद वेगळा वाटेल. आणि असं करता करता सलग 7 वर्ष गेली आणि जेव्हा जेव्हा पुस्तकाचा संच वाढत गेला त्यावेळेस त्यांनी मला एक दिवस विचारलं का तू नुसती वाचती, याच्यातून तू काय प्रगती साधती? तर मला असं वाटतं का तू कृती करावी आणि कृतीद्वारे आज आपण बघतोय का लेखकांनी जे लिहिलंय ते मी कृतीत आणलंय आणि याचाच मला अभिमान वाटतो की मी आजच्या वाचक दिनाचंही मी तेच सांगते का आजच्या तरुण पिढीला सुद्धा मला तेच सांगायचंय का खूप वाचा आणि ती कृतीत आणा, तरच त्या लेखकांच्या लिखाणाला किंमत मिळेल आणि आजचा वाचक दिन जो आहे तो खऱ्या अर्थाने आपण साजरा करू असं मला वाटतं. मस्त. तुम्ही आल्यापासून तुमची भाषा समृद्धी, तुमचं वाचनाविषयी असलेली आत्मीयता हे आम्ही सगळेजण अनुभवतोय. खूप छान वाटते तुमच्याशी संवाद साधताना. हो देशपांडे सर, वाचन संस्कृती जी आहे ती जोपासायची आहे असं म्हणत असताना ग्रंथालय ही संस्था नाही तर चळवळ आहे असं आपण वारंवार म्हणता, म्हणजे नेमकं काय? समर्थ रामदासांचे सुंदर ओवी आहे. ते असं म्हणतात, लिहावे शुद्ध वाचावे, जाणावे तदनंतरे, जाणता कळता बिंबे, बिंबता स्फूर्ती होत असे. वा. वाचल्यानंतर आणि शुद्ध वाचल्यानंतर लिहायलाही कळेल आणि आपल्याला प्रेरणा मिळेल, हे समर्थाने सांगितलं. आणि हे जर खरं असेल तर आपल्याला ग्रंथालयांशिवाय मार्ग नाही. आज प्रत्येकाच्या घरामध्ये इतकी ग्रंथसंख्या असेलच असं नाही. मग त्या माणसाला असं वाटावं की चल जाऊया ग्रंथालयात, आपल्याला ग्रंथालयात पुस्तक वाचायला मिळेल. आज चिपळूणच्या ग्रंथालयाची ग्रंथसंख्या 65,000 आहे. या 65,000मध्ये इतके विविध ग्रंथ आहेत आणि अनेक वाचक असे आहेत की जे शोधून ग्रंथ घेतात, ते वाचतात आणि परत येऊन सांगतात या ग्रंथामध्ये अमुक अमुक आहे, हे आम्हाला आवडलं, आम्ही लिहून ठेवलंय. मला बरं वाटतं. कारण शेवटी लोकांपर्यंत जर पुस्तकं गेली नाहीत, लोकांनी जर वाचली नाहीत तर मग पुस्तकांचा उपयोग काय? खरं. आणि म्हणून असं वाटतं की आपण ही पुस्तकं लोकांसमोर न्यायला हवी आहेत. खरंय. कार्यक्रमामधला पहिला फोन आहे, तुमच्या दोघांच्या परवानगीने तो घेते. प्रीती आपल्याशी बोलताय जळगावहून. नमस्कार प्रीती. नमस्कार मॅडम. मी बोला. नमस्कार मॅडम. माझा असा प्रश्न आहे की पुस्तकं वाचताना नेमकी कोणती पुस्तकं वाचावीत? धन्यवाद. सर, ग्रंथालयांचा तुम्ही सांभाळ करता असं मी म्हणेन, त्या दृष्टिकोनातून हे मार्गदर्शन तुमच्याकडून अपेक्षित आहे. खरं सांगू, लहान मुलांनी अंकल्पीपासून वाचायला सुरुवात करावी आणि ज्ञानेश्वरीपर्यंत जावं. खरं काय आहे, काय वाचावं यापेक्षा आपली आवड काय आहे. एखाद्याची अशी आवड असते की त्याला इतिहासच आवडत असतो, एखाद्याला भाषा आवडत असते, एखाद्याला सुंदर कविता आवडत असतात. अरे कविता म्हटलं तर कवितांचं दालन इतकं समृद्ध आहे की ते वाचण्यातच आपलं आयुष्य जाईल. त्यामुळे वाचावं काय यापेक्षा मी असं म्हणेन की जे आपल्याला आवडतं ते वाचावं, त्याला कुठलंही बंधन नसावं.
10 दिशांचे तट कोसळून पडावेत आणि सगळं जग आपल्या जवळ यावं असं वाटत असेल तर आपण दिसेल ते पुस्तक वाचावं. पुस्तकाला बंधन नाही. रुचेल ते बोलावं, पचेल ते खावं आणि आवडेल ते वाचावं, आवडेल ते वाचावं. असं म्हणता येऊ खरंच आहे शकेल. ते. बेबी ताई, तुम्ही काय सांगाल? मला तुमच्या बाबतीमध्ये खास हा मुद्दा उद्भवतो, तो म्हणजे असं की आज एक पैसे वाचले की पुस्तक घ्यायचं असा जेव्हा तुम्ही एक मनाशी हिशोब घातलेला आहे, त्या दृष्टिकोनातनं पुस्तक कोणतं घ्यायचं या बाबतीत तुमची चोखंदळ कल्पना असेल असं मला वाटतं. तर नेमकं तुम्ही पुस्तकाची निवड कशी करता वाचनासाठी? मी सर्वात प्रथम आजच्या ज्या आई आहेत तमाम महाराष्ट्रातल्या, त्यांना मी एकच सांगेल की तुम्ही सर्वात प्रथम घरात श्यामची आई पुस्तक आणावं. कारण की श्यामची आई जर वाचायचं ठरलं तर आई पण त्यातली वाचली जाते आणि आपल्या मुलांना काय वाचायला द्यावं हे त्या आईला कळतं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक माझ्या वाचनात आलं ज्यावेळेस मी ते पारखलं ते म्हणजे साहित्यिक उत्तम कांबळे यांचं आई समजून घेताना, आणि दुसरं मी पुस्तक असं सुचवील की वाट तुडवताना. हे जर 2 पुस्तकं जर तुम्ही वाचले तर मला वाटतं जगण्याची दिशा तुम्हाला नक्कीच कळेल आणि लगेचच सुरुवात करावी. मस्त. बेबीताईंकडे 5 रुपयाची किमया ही वेगळी आहे. देशपांडे सर, तुमच्याकडे पण 5 रुपयाची एक वेगळी किमया आहे. हे 5 रुपयाचं सिक्रेट जे काय आहे, ते गुपित जे आहे, ते प्रेक्षकांसमोर खुलं व्हावं असं मला वाटतं. लहान मुलं वाचायला आवडीने यावीत ग्रंथालयात, हा हा, म्हणून मग आपण एक योजना आखली. बर. त्या योजनेमध्ये असं होतं की फक्त 5 रुपये वर्गणी त्यांची महिन्याला. त्यांनी यायचं, पुस्तकं बदलायची, पुस्तकं घेऊन जायची, पुस्तकं परत आणून द्यायची. असं वर्षभर झालं की त्यांना एक पुस्तक भेट द्यायचं आणि त्यांना उत्तम बालवाचक पुरस्कार द्यायचे. त्यामुळे मुलांना आवडीनं इथे यावं असं वाटायला लागलं. आपण कधी कधी असं करतो मे महिन्यामध्ये वगैरे की पुस्तकं ठेवतो आणि मुलांना कळवतो, या तुम्हाला इथे वाटेल ती पुस्तकं वाचायला मिळतील, अच्छा. इथे बसा, भरपूर वाचा, भरपूर आनंद घ्या. या 5 रुपयाच्या वर्गणीतून त्या मुलांना असं वाटायला लागलं की आपण कमीत कमी वर्गणी देऊन सुद्धा आपल्याला चांगली पुस्तकं मिळत आहेत. वा. मुलं आपणहून यायला लागली. त्यांना असं वाटायला लागलं की अरे, पालकांनाही असं वाटायला लागलं की आपण 60 रुपये वर्गणी भरली तर कमीत कमी 50 रुपयाचं पुस्तक मिळतं भेट. आणि त्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की आपली मुलं चांगली वाचतायत. हा. खरं सांगू काय असतं की मुलं वाचतायत आणि मुलांना वाचनाची आवड आहे हे आपण ओळखून घ्यायचं असतं. मी एक मुद्दाम बारीकसं उदाहरण सांगतो हो हो. की मी एकदा ग्रंथालयात चाललो होतो आणि एक पालक आपल्या मुलीला घेऊन चालले होते. ते हातात फॉर्म होता आणि खाली उतरत होते. मी म्हटलं, का हो, काय चाललेत? नाही म्हणले, माझ्या मुलीला सभासद व्हायचं आहे आणि म्हणून मी चाललो आहे. बरं, मग नाही, तुमच्या फॉर्मवर ओळखीची सही लागते ना, म्हणून कोणाची तरी ओळख घ्यायला चाललो आहे. म्हणलं, मी ओळखतो ना हिला, हा. चला यावर. ती मुलगी आली. बर. मी तिला विचारलं, बाळ तुझं नाव काय, कुठे राहतेस? पालक मला म्हणाले, अहो तुम्ही ओळखता ना? हो ओळखतो. मग तुम्ही नाव नाही तिला विचारलं, मग ते कसं काय सांगताय तुम्ही? हा. मला तिच्या डोळ्यात पुस्तकांची ओळख दिसत होती मस्त. आणि तिची ओळख दिसते, ती मला ओळख आहे. क्या बात. काही नाही. त्या मुलीला मी त्या दिवशी ग्रंथालयात नेल्यानंतर तिच्या डोळ्यातले जे आनंदाचे भाव होते, हा हा. आयुष्यात कधी विसरू शकत नाही. अरे, कोणासाठी चालवायचं असतं? अशा मुलांसाठीच तर ग्रंथालय चालवायची असतात. क्या बात आहे. ही तळमळ जी आहे ती, वा, शब्द नाहीत त्याच्यापुढे. पुढचा फोन आहे किशोर नगरकर यांचा. नमस्कार किशोरजी. हा, नमस्कार. बोला. प्रथम मी आपल्या दोन्ही पाहुण्यांचं अभिनंदन करतो. दोघांचे, बेबी ताईंचं पण फार कौतुकास्पद कामगिरी आहे. धन्यवाद. तुला अत्यंत चांगलं काम करतायत. ओके ओके. तर आता मला असं म्हणायचंय, दोघांच्याही करता मला सांगायचंय की करमणुकी करता वाचन जे अनेक चॅनेल्स आहेत ते ओपन आहेत. पुष्कळ हल्ली करमणुकी नको इतके चॅनेल्स करमणुकी करता उपलब्ध आहेत. पण ज्याला एक संत वाङ्मय म्हणतात, आध्यात्मिक वाचन म्हणतात. भगवद्गीतेत सांगितलेलं आहे 10व्या अध्यायात, अध्यात्म विद्या सर्व विद्यानाम. तर अगदी दोघे जण खास पैकी असा प्रयत्न, संत वाङ्मयाच्या वाङ्मयाची आवड निर्माण व्हावी लहानपणापासून. हे म्हातारपणाचं वाचन नाहीये संत वाङ्मय, तरुणपणाचं आहे. तर हे याच्याकरता तुम्ही खास काय करता? आभारी आहे. धन्यवाद. फार नेमका प्रश्न तुमच्याकडून आलेला. संत वाङ्मय जे आहे, संत साहित्य जे आहे, ते ज्येष्ठांनी नाही तर अतिशय लहान वयात वाचायला हवं असं किशोरजींचं मत आहे. देशपांडे सर, तुम्ही काय सांगाल? जेव्हा ग्रंथालयासाठी तुम्ही पुस्तकं खरेदी करत असता त्यावेळी वाचकांचा दृष्टिकोन हा नक्कीच मोलाचा आहे.
तर या दृष्टिकोनातनं काय विचार करणं आणि पुस्तकांची खरेदी होते, संत साहित्याला कसं प्राधान्य दिलं जातं? त्यांचा विषय चांगला आहे. हं, जगद्गुरू तुकाराम महाराजांनी फार सुंदर वाक्यरचना आहे त्यांची एक. हं, हं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुषा जीवीचे जीवन, शब्द धन वाटू जन लोका. ग्रंथालयांचं काम हेच आहे ना, दुसरं काय असतं. संत वाङ्मय जर मुलांपर्यंत न्यायचं असेल तर त्यांना अगदी ब्रह्म, परब्रह्म, आत्मा वगैरे सांगून काही उपयोग होणार नाही. मग त्यांना, मला असं वाटतं की नाथांची भारुड आहेत, हं, हं. सुंदर भारुड आहेत, त्या भारुडांचा उपयोग करून मुलांना त्याची आवड निर्माण करता येईल. कारण बालकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, असं तुकाराम महाराजांनी म्हटले. ते जर असेल तर मला असं वाटतं की मुलांसाठी, मुलांच्या बुद्धीला जे पेलेल असं जे संत वाङ्मय आहे ते प्रारंभी देऊया. त्यांना नंतर सांगता येईल की अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथोनी चराचर त्याची भजे, हे त्यानंतर कळेल त्याला. पण त्याला आधी एक विठ्ठल दाखवू, हं. त्याच्या भोवती नाचणारे ते जे वारकरी आहेत ते दाखवू, आणि मग त्याला असं वाटायला लागेल मी पण हे काहीतरी पाहायला पाहिजे, वाचायला पाहिजे, आणि त्यातून मुलांना संत साहित्याची आवड निर्माण होईल. मस्त. बेबीताई, तुम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये आज आलात तेव्हा तुम्हाला बघून प्रत्येकाची प्रतिक्रिया होती की या आधुनिक सावित्रीबाई आहेत आणि तुमच्या कृतीमधनं, तुमच्या शब्दांमधनं या गोष्टी प्रतीत होतात. जेव्हा पुस्तकांची निवड हा मुद्दा येतो किंवा कुठलं पुस्तक घ्यावं, काय वाचावं, आज तुम्ही आल्यावरती सुद्धा काय पुस्तकांमध्येच घडलेलं आम्ही बघतोय. तर हे जे काय वाचावं या बाबतीतली तुमची विचारप्रणाली नेमकी काय असते? मला वाटतं आजच्या मुलांनी ज्ञानेश्वरी वाचावी आणि समर्थ रामदासांना पण वाचावं. कारण की माझं एक स्वतःचं उदाहरण सांगते का ज्यावेळेस मी भाजी विकत होते त्यावेळेस तिथं समर्थ विद्यामंदिर शाळा होती, आणि ज्या वेळेस मी मुलीला शाळेत सोडायला जायचे त्यावेळेस मुलगी वर्गात गेली का मी तिथं त्या शाळेसमोर उभी राहायचे, आणि त्या समर्थ शाळेच्या तिथं बाजूला त्या पाटीच्या तिथंच लिहिलेलं होतं त्या शाळेच्या नावाशेजारी की उत्कंठ भव्यतेची घ्यावे आणि मिळमिळीत अवघे सोडून द्यावे. क्या बात आहे. तर मला वाटतं ह्या दोन संतांना जर वाचलं हं, हं. तर आजच्या संत वाङ्मय आहे ते तर वाचाच, पण त्याही पुढे मी असं सांगेल का महात्मा फुलेंचं समग्र साहित्य जरूर वाचावं. तर त्यातून जे गरीब श्रीमंत आहे तो भेदभाव नष्ट होईल, आणि हे जे काही आहे ते लहानपणीच मुलांच्या मनावर ते कोरलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या एक बोलण्यामध्ये सतत येते की फक्त वाचू नये तर कृती करावी, कृती. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही फाउंडेशन काढलं, समाजामधल्या सर्व स्तरामध्ये एकोपा नांदावा या दृष्टिकोनातून महिलांची एकी व्हावी असे तुमचे सतत प्रयत्न सुरू असतात. हो. तो प्रयत्न आणि ती कृतीशीलता हा भाग वेगळा आहे, पण पुस्तकांमधनं तुम्हाला याविषयी प्रेरणा कशी मिळाली याविषयी मार्गदर्शन तुम्ही केलं तर उत्तम होईल. हा, तर मला असं सांगायचं का कृती तर करतोच आपण, आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सांगते का मी ज्या गावात माझी शेती आहे वांबोरीला, त्या गावात आदिवासी भाग जास्त आहे, आणि माझ्या शेतावर ह्या महिला येतात, मुलं येतात. तर त्यावेळेस त्या मुलांना आपल्याकडं जसं उपाशी पोटी असल्यानंतर आपण पटपट जेवतो, पण त्यावेळेस मी जेव्हा वह्या पुस्तकं देते त्यांना, तर ते मुलं अगदी जेवणासारखे ते पुस्तक पटपट पटपट वाचतात. मी शेतात येतोपर्यंतच ते पुस्तक मला परत आणून देतात. क्या बात आहे. हा, आणि मग त्याच्यानंतर असं मला वाटलं का हे जर इतके पटपट पटपट वाचत असतील, त्यांचे आई वडील जरी आज अडाणी आहेत, तरी पण माझ्याकडं मला एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाचं दर महिन्याला शासनाचं एक लोकराज्य पुस्तक निघतं, आणि गेले वर्ष झालंय तसं मी त्या पुस्तकांचे मेळावे घेते. बर. तर त्या पुस्तक ते मुलं वाचतात. तर असंच एक मेळावा आम्ही आमच्या घराजवळच घेतला, आणि त्यावेळेस संचालक देवेंद्र भुजबळही उपस्थित होते. तर त्यावेळेस एका आजीने ते पुस्तक घेतलं होतं, आणि त्या आजी म्हटलं, साहेबांनी विचारलं का तुम्ही कशाला घेतलं मावशी, तर ते म्हटलं माझी नात वाचती. आणि खरोखरच मला कौतुक करावं असं वाटतं शासनाच्या त्या पुस्तकाचं की दर महिन्याला
त्या आजी माझ्याकडून ते एक पुस्तक घेऊन जातात आणि त्या मुलीला वडील नाही आहेत आणि त्यातली जी सावित्रीबाईंची योजना असेल, पंतप्रधानांची जे निराधार योजना, जनधन योजना असेल, सगळे काही जे काही आहे तर त्या ते वाचतात आणि त्यातून खूप जणांना फायदा झाला. आज बचत गटाच्या महिलाही त्यातून सक्षम झाल्यात आणि त्याच्याही पलीकडे मला असं सांगायचं आहे की आज 4 ज्या महिला आहेत माझ्याकडं ग्रामीण भागात, अजूनही आपल्याकडं सासूरवास संपलेला नाही. शहरीकरणाकडे जरी मुली शिकून पुढे गेल्यात, पण त्या महिला ज्या होत्या त्यांना मी शेतात ते खुरपायला आल्यानंतर पुस्तकं देते, तर त्या महिला असं त्यांचं मत होतं की आम्हाला आता आत्महत्या करण्याशिवाय काही पर्यायच नाही. पण ज्या वेळेस आपण ते पुस्तकं दिले त्यांना, तर त्यावेळेस त्या म्हटल्या आम्ही आता आत्महत्या करणार नाही, तर आम्हाला ताई जगायचंय आणि ह्या पुस्तकाचा हाच फायदा आहे. आणि मला पुन्हा एकदा इथं सांगावंसं वाटतं की वाचनाने माणूस समृद्ध होतोय आणि जर त्या आईची मुलगी जर त्या आईला शिकवती, काही तुला जरी वाचता येत नसेल तर मी तुला वाचून दाखवते आणि तू आत्महत्या करू नको, तर मला उद्या तुझी गरज आहे, वडील तर मला सोडून गेलेत, पण तू माझ्यासाठी जग, मीच उद्याची सावित्री होणार आहे. पुस्तकाची किमया, पुस्तकामध्ये दडलेलं प्रश्नाचं उत्तर. क्या बात आहे. पुढचा फोन आहे. विवेकानंद शेकापुरे आपल्याशी बोलतायत अक्कलकोटहून. नमस्कार. मॅडम, मी विवेकानंद शेकापुरे बोलतोय अक्कलकोटहून. बोला. सर्वप्रथम आपल्या सखी साहेबरी टीमचं आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. धन्यवाद. अतिशय उत्तम प्रकारे कार्यक्रम चालतात तुमचे, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि शालेय शिक्षण, प्राथमिक शाळेतील किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमधील जे विद्यार्थी असतात त्यांना अतिरिक्त वाचनासाठी गोडी निर्माण करण्यासाठी त्यात काय सुधारणा करता येतील किंवा त्यासाठी व्यतिरिक्त एखादा तास आम्ही घेऊ शकतो, त्यासाठी आपल्या पाहुण्यांचं मार्गदर्शन गरजेचं होतं. नक्कीच. मला वाटतं हे शिक्षक आहेत आणि सर तुमची जी योजना आहे त्याविषयी सांगायला हा योग्य वेळ आहे. बरोबर आहे. काय झालंय, प्राथमिक शाळांमध्ये एकतर विद्यार्थी संख्या कमी आहे आणि त्याबरोबर सरकारकडून पैसे पण फार मिळत नसल्यामुळे पुस्तकं कमी असतात. बरं. त्या पुस्तकं कमी असल्यामुळे मुलांना मिळत नाहीत. आमच्या ग्रंथालयाने एक योजना काढलेली आहे की त्या शाळेतली, त्या भागातली जी प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांमध्ये आपण 50 पुस्तकांचा एक गठ्ठा त्या शाळेत नेऊन देतो. बरं. त्यांना सांगतो, तिथल्या शिक्षकांना, ही पुस्तकं तुम्ही मुलांना वाचायला द्या, फक्त फाडणार नाही तेवढं बघा आणि वाचतील एवढं बघा. अच्छा. आणि वाचली की ती परत द्या, आमचा माणूस येऊन परत बदलून घेऊन जाईल. याच्यासाठी कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही. आम्ही एक योजना केलेली आहे की आता आमचा हॉल होतोय पुरा, तो झाला की आम्ही खाली पुस्तकं ठेवणार आहोत. मुलांनी यायचं आणि तिथे बसून वाचायचं, त्याला शुल्क नाही, भरपूर वाचा. वेगवेगळी पुस्तकं आपण तिथे ठेवणार आहोत. दुसरं, आता वाचन, नुसतं वाचन पण होणार नाही, तर आपण असं करणार आहोत, उत्तम सीडीज अच्छा. त्या मुलांसाठी आणणार आहोत, त्या त्यांना दाखवणार आहोत आणि त्यातून आपल्याला मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करता येईल. बरोबर आहे. त्यांचा आता मुद्दा होता अतिरिक्त वाचन, म्हणजे पाठ्यपुस्तकाचं वाचन हे क्रमप्राप्त आहे, त्याला काही पर्याय नाही, त्यामुळे ते करायलाच पाहिजे. आता मुद्दा असा येतो की काही विद्यार्थी माझ्यासारखे असतात की पाठ्यपुस्तकांपेक्षा अवांतर वाचनाकडे कल जास्त असतो. अवांतर वाचन नेमकं कसं व्हायला हवं, अतिरिक्त वाचन कसं व्हायला हवं? अवांतर वाचन मुलांची आवड बघावी आणि आवडीप्रमाणे त्यांना पुस्तकं उपलब्ध करून द्यावीत. आमच्या ग्रंथालयाची तर एक पद्धत अशी आहे की एका वाचकाला एक पुस्तक मिळालं तरी चालेल. बरं. मग एकच माणूस आहे आणि तो म्हटला मला हे पुस्तक हवं आहे, त्यानंतर ते कोणी वाचणार नाही, तरीही आपण ते पुस्तक आणतो, त्या वाचकाला देतो. जर समजा ते पुस्तक आज उपलब्ध नसलं तर कुठून तरी त्याची झेरॉक्स कॉपी आणतो आणि ती आपण देतो, पण वाचकाला विनमुख पाठवत नाही. कारण वाचक देवो भव अशी आमची परंपरा आहे. आम्ही आमच्या ग्रंथालयात असं मानतो की वाचक हा देव आहे, त्याला त्याचा नैवेद्य मिळायलाच पाहिजे. नैवेद्य याचा अर्थ त्याला पुस्तक. आणि त्यामुळे आम्ही कित्येक पुस्तकं अशी आणली आहेत की जी झेरॉक्स करून घेतलेली आहेत, उपलब्धच नाही आहेत, पण मग ती पुस्तकं जर दिली तर त्यांना आवडतात. आपण दरवर्षी एक करतो की होतं काय, 65,000 पुस्तकं असतात, ती सगळी पुस्तकं सगळे लोक बघत नाहीत, मग येऊन म्हणतात अहो तुमच्याकडची पुस्तकं वाचून झाली आहेत. मग आपण दरवर्षी एक चालू केलंय
1-2 विषय काढायचे अच्छा. आणि त्या विषयांचं प्रदर्शन लावायचं बर. पुस्तकांचं. ते पुस्तकांचं प्रदर्शन लावल्यानंतर लोक येतात, बघतात, त्याची नोंद घेतात आणि मग ती पुस्तकं वाचायला घेऊन जातात आणि मग सांगतात अहो आम्हाला हे माहितीच नव्हतं हे पुस्तक आहे. कारण इतकी पुस्तकं बघणंही शक्य नसतं. पण अशा वेळेला आपणच लोकांसमोर जायचं की घ्या पुस्तकं, ही उदाहरणार्थ बघा. एखादा विषय सांगू शकाल सर? हो, आपण एकदा तर 2 वर्षापूर्वी हं. दुर्मिळ पुस्तकांचं प्रदर्शन घेतलं होतं अच्छा. की जी दोलामुद्रित ज्याला म्हणू आपण, हो. अशी पुस्तकं हं. जी पुस्तकं आज कुठेही उपलब्ध नाहीत. 300 वर्षापूर्वीच्या पोथ्या अशाही मांडल्या होत्या. कधी विज्ञानाची पुस्तकं मांडतो, कधी कवितांची पुस्तकं मांडतो, कधी कादंबऱ्या मांडतो आणि कधी आध्यात्मिक पण मांडतो. क्या बात आहे. कारण ग्रंथालयाला कुठलाही विषय वर्ज्य नसावा. जे पुस्तक आहे ते वाचकांपर्यंत जावं असं आपली इच्छा असते. बेबीताई, वाचावं वाचावं असं आपण सतत म्हणत असतो, पण हा मूलमंत्र शिक्षित लोकांपाशी अतिशय सहजतेने समोर उलगडला जातो. आज तुम्ही तुमचा व्यवसाय सांभाळून, तुमचं काम सांभाळून वाचनासाठी वेळ काढणं हे तुम्ही नेमकं नियोजनामध्ये कशा पद्धतीने बसवता? आता सविस्तरच सांगते थोडं. पहाटे 4 ते 5 माझं वाचन असतं आणि 5 ते 6 थोडं लिखाण असतं. 6 ते 7 चहा वगैरे मुलांचं क्लासला जाणं असतं. माझा मुलगा 11वी सायन्सला आहे आणि मुलगी BSc करते. आणि पती सकाळीच भाजी आणायला जातात. तिथून आल्यानंतर माझ्याकडं 20 मुलांचे डबे आहेत मेसचे आणि 10 वाजेपर्यंत स्वयंपाक असतो माझा. आणि त्यानंतर सगळं आवरल्यानंतर मी 12 वाजता शेतावर जाते. तर शेतावर गेल्यानंतर जे आपल्याकडं 12 आदिवासी मुलांचं जे शैक्षणिक पालकत्व घेतलेलं आहे, तर त्या मुलांचे आईवडील वीटभट्टीवर असतात आणि त्यांच्या आजी आजोबा घरी असतात. आणि त्यावेळेस मी त्या मुलांना विचारपूस करायला जाते का आज काय वाचलं आणि काय वाचणार आहात. तर मी एकदम 10 पुस्तकाचा एक गठ्ठा घेऊन जात असते त्या मुलांकडं. अच्छा. आणि त्या मुलांना झाशीची राणी आवडते, सावित्रीबाई आवडते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना त्या आदिवासी मुलांना सगळ्यात जास्त जर कुठलं पुस्तक आवडलं असेल तर अब्दुल कलामांचं. अच्छा. तर एका 4थीतल्या मुलीने ते अग्निपंख वाचलं आणि ती लगेचच म्हणाली मावशी आपण होऊ शकतो का. क्या तर बात आहे. अशा ह्या पद्धतीने जर त्या मुलात ना मॅडम मला असं सांगावंसं वाटतं की आपण तिथपर्यंत पोहोचत नाही, पण त्यांच्यातले जर गुण हेरले ना तर खूप काही ते मुलं करू शकतात. आणि शिकलेल्या मुलांचा आईवडिलांचा आणि ग्रामीण भागातल्या आईवडिलांचा तोच फरक असतो. कारण की आपल्याकडं जे शहरी मुलं आहेत त्यांची आई 24 तास त्यांच्या ताब्यात असते. हा. ट्युशनला सोडायचं, क्लास आपलं शाळेत सोडून यायचं आणि पुन्हा परत त्याचा अभ्यास घ्यायचा, पुन्हा त्याला क्लासला सोडून यायचा, असा कार्यक्रम असतो. पण त्या ग्रामीण भागातल्या मुलांना एकतर आई वडील जवळ नसतात, आजी आजोबा असते तर तेही शेतावर जातात. आणि ह्या मुलांना आपल्यासारखी व्यक्ती जर त्यांच्या पुढे गेली आणि मी त्यांच्या सहभागी होते, त्यांना असं वाटतं का नगरची मावशी आली आणि आपल्याला काहीतरी घेऊन आली, तर खूप छान अशी ते पुस्तकं वाचतात आणि वहीवर ते जे जे काही त्यांना आवडतं ते वहीवर लिहितात आणि मला दाखवतात. आणि शाळेतले जे आव्हान आहे मला वाटतं ते शाळेतल्या पाठ्यपुस्तकाच्याही पेक्षा हे आव्हान वाचन हवंच आहे मुलांना. आणि ग्रामीण भागातले मुलं तर वाचतातच, पण शहरी भागातलेही मुलं वाचतात. मस्त. या नगरच्या मावशीचा सल्ला खूप महत्वाचा आहे. मंडळी, जेव्हा आज बेबीताई गायकवाड, प्रकाश देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत, त्यांचे मोलाचे विचार ऐकताना अजून एक वेगळं व्यक्तिमत्व आपल्याशी जोडलं जाते दूरध्वनीच्या माध्यमातून. व्यक्तिमत्व म्हणण्याचं कारण असं की हा आहे श्रेयस योगेश दीक्षित. हा 8वी ज्ञानप्रबोधिनी पुण्याच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आहे. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये अव्वल क्रमांक हा प्राप्त करतो, पण त्याचबरोबर पुस्तकं वाचण्यामध्ये हा अव्वल आहे. त्याच्याकडून आज आपण जाणून घेऊया नव्या पिढीचा हा प्रतिनिधित्व करतो हा मुलगा. आपण ऐकूया श्रेयसचे पुस्तकाविषयी काय विचार आहेत. नमस्कार श्रेयस. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद.
श्रेयस, पुस्तकाविषयी वाचनाची गोडी असावी असं सतत वेगवेगळे पालकांकडनं, वेगवेगळ्या शिक्षकांकडनं तू सतत ऐकत असतोस. पण वाचावं, वाचनाची गोडी तुला कशी काय लागली? तू कसं काय एवढं मोठ्या प्रमाणामध्ये वाचन करायला लागलास त्याविषयी? ओके. पहिल्यांदा सगळ्यांना वाचक दिनाच्या अगदी हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद तुलाही. हो हो. मला खूप लहानपणापासून आईने वाचनाची गोडी लावली. बरं. लहान लहान चित्रकथांपासून सुरुवात झाली. प्राथमिक शाळेत असताना माझ्या या छंदाला शिक्षक, आई बाबा, आजी आजोबा सर्वांचा अगदी भक्कम सपोर्ट होता. हा. त्यामुळे मला भरपूर एक्सपोजर मिळालं. खूपच छान. असं म्हणतात की इंग्लिश मिडियमची मुलं मराठी जरा कमी वाचतात, हो पण हो माझ्या आईचा मात्र पहिल्यापासून असा आग्रह आहे की मी मराठी वाचलंच पाहिजे. हो. आणि त्यामुळे चौथीत असताना फेमस 5च्या बरोबरीने श्रीमान योगी वाचताना मला काही अडचण आली नाही. वा. चौथीपर्यंत माझ्याकडे आणलेली आणि गिफ्ट मिळालेली 100-150 पुस्तकं जमा झाली. छान. मग माझ्या मावशीने मला स्वतःची लायब्ररी बनवायला मदत केली. बरं. प्रत्येक पुस्तकाला नंबर आणि स्वतःचा नावाचा शिक्का मी लावला. खूप छान. आणि मग 3री-4थीत असताना माझी आजी गीतेच्या वर्गात जायची आणि मलाही घेऊन जायची बरोबर. बरं. त्यामुळे मलाही गीतेची गोडी लागली. आणि यामुळे माझे विचार तर शुद्ध झालेच, पण उच्चारण सुद्धा सुधारलं. खूप छान. आणि सध्या शाळेत संस्कृत शिकताना मला याचा खूपच फायदा जाणवतोय. छान. नंतर 5वीत मी ज्ञानप्रबोधिनी प्रशालेत आलो. बरं. तिथे वाचक वर्गमित्र आणि शिक्षक भेटले. मग पुस्तकांची देवाणघेवाण सुरू झाली. डॅन ब्राऊन, जेफ्री आर्चर, अलिस्टर मक्लीन सारख्या मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तकं मी वाचली. हो. आणि हॅरी पॉटर, गेम ऑफ थ्रोन्स सारखी कल्पना विश्वात रमायला लावणारी किंवा इमॅजिनेशन वाढवणारी पुस्तकंही वाचली. हो. या मोठ्या मोठ्या पुस्तकांची गोडी लावण्यात माझ्या मोठ्या बहिणीचा खूप महत्वाचा वाटा आहे. अरे वा. आणि या वाचन वेळाचा रोजच्या आयुष्यात मला नक्कीच फायदा जाणवतोय. शब्दसंग्रह म्हणजे माझी व्होकॅब्युलरी वाढली. यामुळे भाषा विषयांचे पेपर लिहिणं आता मला अगदी सोपं झालंय. अच्छा. आणि जनरल नॉलेज मध्ये सुद्धा भरपूर भर पडली. वा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वक्तृत्व स्पर्धांसाठी याचा मला खूप फायदा झाला. अच्छा. होतोच. 5वीपासून मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतोय. हा. सावरकरांची माझी जन्मठेप, काळे पाणी आणि अशी भरपूर पुस्तकं मी वाचली होती. त्यामुळे स्पर्धेत दरवर्षी यश मिळवत आलोय. हो. वा. छान. आणि थोरा मोठ्यांची चरित्र वाचल्यामुळे माझ्या विचारांना नक्कीच चालना मिळाली. ती पूर्ण वाचन म्हणजे एन्सायक्लोपीडियाचं वाचनही खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. स्कॉलरशिप, डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, महाराष्ट्र बदलाशोध स्पर्धा आणि भरपूर क्विज कॉम्पिटिशन्स मध्ये या माहितीपूर्ण वाचनाचा मला उपयोग झाला. हो. आणि या माहितीपूर्ण वाचनासाठी आजोबांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलंय. मागच्या वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही काही मित्र एका वाचन कट्ट्यामध्ये सहभागी झालो होतो. बरं. त्यात प्रकाश वाटा, मलाला, डायरी ऑफ अ विम्पी किड अशा पुस्तकांचे वाचन आम्ही केलं. बरं. आणि वाचन करण्याचा एक वाचनाचा प्रचार प्रसार करण्याचा छोटासा प्रयत्न आमच्याकडनं झाला. अच्छा. वाचनात नक्कीच आनंद आहे, मनोरंजन आहे आणि ज्ञानातही भर पडणार आहे. माझ्या मते पुस्तकासारखा मित्र नाही आणि वाचनासारखा आनंद नाही. क्या बात आहे. चौफेर वाचल्याने वाचाल तरच वाचाल या म्हणण्याचा अर्थ मला हळूहळू समजायला लागलाय. वा. वा. आणि आज अनेक छोट्या छोट्या गावांमध्ये मुलांसाठी वाचन साहित्य आपल्या एवढं उपलब्ध नाहीये. हो. नाही. तर मी आणि माझे वाचक मित्र यासाठी प्रयत्नशील आहोतच आणि ते स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू. खूप छान. मस्त. श्रेयस, तुझा मोठ्याने सुद्धा आदर्श ठेवावा अशी तुझी सगळी वाचन प्रणाली आहे आणि संपूर्ण वाचनाची रचना आहे. तुझा भविष्यकाळ उज्ज्वल आहेच यात तेढ मात्र शंका नाही. सखी सह्याद्री आणि सगळ्या महाराष्ट्राकडून तुला शुभेच्छा आहेतच. तू मधल्या सुट्टीमध्ये आमच्या कार्यक्रमासाठी वेळ काढलास आणि सहभागी झालात. तुझे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. हा होता पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी 8व्या इयत्तेत शिकणारा श्रेयस योगेश दीक्षित. अभ्यासामध्ये अतिरिक्त वाचनाच्या जोडीने कशा प्रकारे कलागुणांचा विकास होऊ शकतो याविषयी त्याने आता आपल्याशी संवाद साधला. बेबीताई, काय सांगाल? अनेक विद्यार्थ्यांशी, आदिवासी मुलांशी तुमचा संवाद होत असतो. श्रेयसचं हे वेगळं कॉन्ट्रीब्युशन आहे, तुम्हाला काय वाटतं? खूप छान श्रेयसचं उदाहरण मिळालं, कारण की त्याच्याच उदाहरणाशी मी मिळतं जुळतं मी बोलणार आहे की मला असं वाटतं का प्रत्येक घरात एक छोटंसं का होईना ग्रंथालय हवं. किमान 10 पुस्तके तरी त्या प्रत्येक घरात असावेत, कारण की आपल्याकडं खूप मोठे मोठे घरं घेतात, कोट्यवधी रुपयाचा बंगला असतो आणि त्यासाठी आपण एक देवघर शोधतो आणि त्याच्यासाठी आपण खूप काही खर्च करतो. त्याच देवालया शेजारी मला असं म्हणायचंय का एक ग्रंथालयासाठी तुम्ही एक जागा ठेवा आणि तिथं पुस्तकं ठेवा, कारण की माझ्याकडं जितके देवाचे फोटो आहेत तितकीच पुस्तकं आहेत
आणि मला एक उदाहरण द्यायचंय की बालवाडीपासून आज माझी मुलगी BSc करते, तर वक्तृत्व स्पर्धेत ती पहिली आहे आणि मुलगाही आज 11वीत आहे, तो सुद्धा पहिलाच आहे आणि निबंध स्पर्धेतही तो पहिलाच आहे. तर मला प्रत्येक आईंना एक विनंती करायची का जर तुमचे मुलं भावी पिढी जर चांगली घडवायची असेल तर त्यांना अवांतर वाचन करू द्यावं आणि आपल्या घरात कमीत कमी 10 पुस्तकं तरी ठेवावीत. कारण की आईनं जर वाचलं तर मुलं वाचतील आणि मुलं वाचली तर पर्यायानं आपला देश वाचेल आणि खऱ्या अर्थानं APJ अब्दुल कलामांचं स्वप्न 2020 मधलं पूर्ण होईल असं मला वाटतं. मस्त. देशपांडे सर, शहरांमधली परिस्थिती वेगळी आहे किंवा सुशिक्षित घरातली परिस्थिती वेगळी आहे. बेबीताईंसारखं उदाहरण हे फार एक्सेप्शनल असतं, तुरळक असतं. पण गावोगावी वाचनासाठी पुस्तकच मिळत नाहीत असा काहीसा प्रश्न निर्माण होतो का? होतो. बर. कारण छोट्या गावांमध्ये ग्रंथालय नसतात आणि ग्रंथालय नसली तर पुस्तकं कुठली असायची. काही घरांमध्ये 2-4 पुस्तकं असतात, ती माणसं वाचत असतात, पण त्याच्या पलीकडे पुस्तकं नसतात. आम्ही चिपळूण आणि गुहागर तालुक्यात एक योजना आखली, जवळजवळ 10 ते 12 ग्रंथालये नवीन सुरू केली. अच्छा. त्या गावांमध्ये जायचं, तिथल्या लोकांना एकत्र करायचं, त्यांना सांगायचं की अरे तुम्ही लायब्ररी चालू करा. मग ती वाचनालय सुरू करण्यासाठी लागणारी सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून द्यायच्या, किंबहुना पुस्तकं सुद्धा आणून द्यायची. बर. आता पुस्तकं आणून द्यायची, कुठनं आणून देणार? कारण आम्ही काही कुणी फार मोठे श्रीमंत आहोत असं नाही. पण मग आपण एक योजना आखली की भिक्षांदेही. लोकांच्या घरी जायचं, लोकांना सांगायचं तुमच्या घरात नको असलेली पुस्तकं आम्हाला द्या, आम्ही ती घेऊ. अच्छा. ती पुस्तकं घेतली आणि त्या पुस्तकांमधनं आम्हाला इतकी पुस्तकं मिळाली की ती आम्ही त्या 10-12 ग्रंथालयांना दिलीत. आज त्या छोट्या ग्रंथालयांमधून अनेक मुलं वाचताना दिसतात. त्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होताना दिसते आपल्याला. मस्त. हा खरंच एक आगळा वेगळा स्तुत्य उपक्रम आहे. ज्यांना कोणाला पुस्तकं नकोय त्यांनी देशपांडे सरांना आवर्जून संपर्क आनंदाने घेऊ, हरकत नाही. आम्ही आनंदाने घेऊ. खरंच. त्याचबरोबर दूरध्वनीच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधला तो म्हणजे 8वीतला नव्या पिढीचा वाचक प्रतिनिधी श्रेयस दीक्षित यांनी. आज आपण या सगळ्यांकडनं जाणून घेत आहोत ते म्हणजे वाचन संस्कृती वृद्धिंगत करणं म्हणजे नेमकं काय या सगळ्याविषयी. देशपांडे सर, जेव्हा आपण असं म्हणतो की वाचन संस्कृती ही वृद्धिंगत व्हायला हवी, आता मुद्दा असा येतो की काही एका वयाच्या टप्प्यानंतर वाचनाचं महत्व उमगतं, पण ते लहान वयात उमगायला पाहिजे असं आपण म्हटलं तर नेमकं काय करता येईल? पुस्तकांची नावं वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्याच, त्या ओघाने आपण मगाशीपासून आपण 1 वाजल्यापासून बोलत आहोतच, पण नेमकं काय करावं की जेणेकरून वाचनाची ओढ जी आहे ती वृद्धिंगत होईल? होतं कसं की मुलांना वाचनाची आवड निर्माण करायला पुस्तकाचं महत्त्व समजून द्यायचं असेल तर व्याख्यानं घ्यायची. बर. आम्ही असं चालू केलेलं आहे की परिसरातल्या महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या विषयांवरची व्याख्यानं घेतो. बर. आमच्या ग्रंथालयाच्या वतीने घेतो आपण. त्यातून चांगले वक्ते आणतो, चांगल्या वक्त्यांमधून ते सांगतात आणि मग विद्यार्थ्यांना असं वाटतं अरे हे या पुस्तकात आहे, मग ते पुस्तक मी वाचलं पाहिजे. मग ती मुलं पुस्तकं वाचायला येतात. अन्यथा काय होईल की एकतर एखादा वक्ता बोलायला लागतो तेव्हा तो 10 पुस्तकांचा सगळा जो गोषवारा उलगडतो, तो त्यात उलगडत असतो. त्यामुळे ती 10 पुस्तकं मुलांना कळतात. आणि म्हणून आपण अशी योजना आखलेली आहे की गुहागर चिपळूण तालुक्यातल्या अनेक महाविद्यालयांमध्ये आपण व्याख्यानं घेतो. दुसरं असं की चांगली पुस्तकं लोकांसमोर जायला हवीत. बरोबर. दुर्दैवानं काय होतं की काही वेळा पुस्तकं मिळत नाहीत लोकांना. मग आम्ही आमच्या ग्रंथालयाने काही उपक्रम घेतले. काय केलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे लेखक झाले त्या लेखकांची एक सूची तयार केली. बर. ती सूची आपण अशी प्रकाशित केली. कवी माधव केशव काडदरे फार सुंदर मोठे कवी होऊन गेले. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण ही त्यांची कविता. त्यांच्या पुस्तकावर आपण नवीन एक पुस्तक तयार केलं. असं पुस्तक काढलं. कवी आनंद विल बर्वे म्हणून होते. खूप छान कविता लिहायचे. शांताबाई शेळके त्यांच्या कविता आवर्जून वाचायच्या. त्यांचं पुस्तक प्रकाशित केलं. हे झालंच, पण मग आपण एक केलं की महाराष्ट्रात 100 वर्ष झालेली अनेक ग्रंथालय आहेत. ती ग्रंथालय लोकांना कुठे माहिती आहेत? कारण त्या भागामध्ये माहिती असतील. म्हणून आपण एक ज्ञानवापी नावानं 100 वर्ष झालेल्या ग्रंथालयांची एक सूची तयार केली. ती आपण एक प्रकाशित केली. म्हणजे ग्रंथालयानं हेही काम केलं. दुसरं एक महत्त्वाचा भाग घेतला.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकेकाळी जॅक्सन कलेक्टर होते. आपल्याला अनंत कान्हेऱ्यांनी जॅक्सन मारले एवढं ठाऊक आहे, पण जॅक्सन हा उत्तम अभ्यासक होता. त्यानं फोकलोर ऑफ द कोकण नावाचा एक ग्रंथ तयार केलेला होता. कोकणातल्या लोककथा एकत्र केल्या होत्या. आज खूप वर्ष झालेली होती, 100 वर्ष झाली त्याला. त्या पुस्तकाचं आपण मराठीकरण करून घेतलं. लिजंड्स ऑफ कोकण, क्रॉफर्ड मार्केट आपल्याला ठाऊक आहे, पण त्या क्रॉफर्डने हे पुस्तक तयार केलं होतं. आपण त्याचं आता मराठीकरण करतो. म्हणजे भविष्यकालीन योजनांमध्ये कोकण हा नव्या पिढीपासून लोकांपर्यंत न्यावा Yes, असं पुढचा आपण योजना फोन केली. घेते तर वेळ कमी आहे. धनश्री यांचा फोन आहे आपल्याला. नमस्कार धनश्री, पुण्याहून बोलतायत, बोला. धनश्री, वेळ कमी, पटकन विचारा. हा, मला सरांना हा प्रश्न विचारायचा होता की हो. मला सर्व गटांसाठी लायब्ररी उघडायची होती, तर बर. त्याच्यासाठी कोणत्या प्रकारची पुस्तकं म्हणजे चांगली राहतील आणि ती सर्व एकाच ठिकाणी कुठे मिळतील, म्हणजे लहान बरं. मुलांसाठी, मध्यमवर्गीय आणि वयस्कर ठीक आहे. सगळ्या प्रकारची. एक मुद्दा नक्कीच सांगेन की या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण आज रात्री 11 वाजता होईल, तर हा कार्यक्रम नक्की बघा. त्याचबरोबर YouTube सुद्धा वरती अपलोड होईल, तेही तुम्ही नक्की बघा. सगळ्या कार्यक्रमाचा गोषवारा म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर देशपांडे सर? पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये अनेक ग्रंथ विक्रेते आहेत, त्यांच्याकडे ही सगळी पुस्तकं मिळतील. आपण तिथं जायचं, आपल्याला आवडतील ती पुस्तकं घ्यायची आणि मुलांसमोर द्यायची. दुसरा काही मार्गच नाही. मस्त. बेबीताई, तुम्ही कविता पण करता, फक्त वाचन नाही, कृती नाही, समाज प्रबोधन नाही, कविताही तुमच्या या खात्यामध्ये जमा आहेत. ते हे तुमचं आगळं वेगळं खातं जे आहे तेही उलगडून सांगा. ते तर सांगणारच आहे, पण मगाशी श्रेयसला मला एक सांगायचं राहिलंय का श्रेयस पुस्तकं खूप वाचतो, पण त्याचबरोबर वर्तमानपत्रातील संपादकीय लेख जरूर वाचावे, कारण की त्यातून जगाची माहिती मिळते. त्यानंतर आणखीन एक आपलं वाचनाविषयी झालं, पण याच वाचनातून मला एक प्रेरणा मिळाली. मला ते सांगायचं आहे की नगरमध्ये महाराष्ट्रात पहिला संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू उपक्रम आपण जो राबवला तो म्हणजे वीर पत्नी आणि विधवांसाठी. मला एक सांगायचं आहे माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील तमाम सखींना की या महिलांना आपण सन्मानाने वागणूक द्या. आपल्या घरातही कुणी असेल तरी त्यांनाही सन्मानानं जगू द्या आणि समाजानेही त्यांना सन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे आणि त्यांची सामाजिक अवहेलना थांबावी, यासाठी माझे प्रयत्न आहेत. आणि त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभर मी आज फिरते. आणि ज्यावेळेस शासनाने मला पुरस्कार दिला त्यावेळेस गेलं वर्ष झालंय, फक्त माझे आता 4 जिल्हे बाकी आहेत. आणि वाचन संस्कृती आणि वीर पत्नी विधवा महिलांसाठीचं जे कार्य आहे ती माझ्या व्याख्यानातून मी देते. शाळा कॉलेजवर ते चालू आहे. आणि जाता जाता एक कविता. कधी कधी ठरवूनही रुजवता येत नाही एकही स्वप्न, पडीक जमिनीसारखं पडून राहावं लागतं रात्र रात्र. दिवस दिवस सुचत नाही एकही शब्द, घुसमट वाढत जाते जीवाची. असह्य होतात वेदना, रात्र रात्र तळमळत राहते मी. मग एखाद्या क्षणी गच्च भरलेल्या धान्याच्या कोठारावानी कवाडं उघडल्यावर जसे दाणे सरसर खाली येतात, तसं मनही बोलू लागतं, शब्दही फुटतात. उमलत्या कळीसारखे मनातून ओठात नि हातात बोटही थरथरू लागतात कागदावर. आणि सुरू होते माझी कविता, सुरू होते माझी कविता. पुन्हा एकदा वाचक दिनाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. वाचाल तर वाचाल. धन्यवाद. धन्यवाद बेबीताई, धन्यवाद देशपांडे सर. त्याचबरोबर दूरध्वनीच्या माध्यमातून सहभागी झालाय श्रेयस. मधल्या सुट्टीमध्ये तू सहभागी झाला, तुझेही आभार मानते. मंडळी, आज आपल्या सगळ्यांना जोडणारा एक समान धागा होता, तो म्हणजे वाचन, पुस्तक, शब्द. हा धागा जो आहे हा वृद्धिंगत होवो, ही वीण जी आहे ती अशीच घट्ट होवो, या शुभेच्छांसह इथेच थांबते. कार्यक्रम कसा वाटला जीमेलच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.